गुड मॉर्निंग मित्रांनो, तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। आणि आजचा जो ब्लॉग असणार आहे तो दिवस 10वा आहे डेली ब्लॉग मधला। आणि आजच्या ब्लॉग मध्ये म्हणजे गणपतीत जेवढे कामं केलेले आणि जेवढे कलर बिलर राहिलेले ते सगळं आता क्लीन करतायत। मी आहे, सुदर्शन मेसे, सिद्धेश आहे। बट बघू आज किती म्हणजे भरपूर आपले कलर वगैरे इकडे तिकडे ठेवलेले आहेत, त्याचं सगळे जमा करून ठेवतात कारण की पुढच्या वर्षी पण ते लागणार आहेत। त्यामुळे जसे घेतलेले तसे रिटर्न ठेवायचे आहेत। तर बघू आता किती वेळ लागतो याला। परत ब्रश वगैरे साफ करायचे धुवायचे आहेत। तर बेडशीट त्याला दाखवतो मला काय काय करतायत। बघा सोनेरी गेलेले ब्रश, अंदर असेल थोडा दिसत नसेल तुम्हाला। बाकी कलरचे बॉटल वगैरे बॉक्स मध्ये पॅक करून ठेवले आहेत। आता सगळे डायरेक्ट जाणार वरती माळ्यावरती, माळा पण दाखवतो तुम्हाला। हे बघा साचे वगैरे इथे असे ठेवलेले आहेत, त्यांची जागा नंतर बघू काय कुठे ठेवतो। ह्याच्यात पण कलरचे बॉक्स आहेत, बॉटल 3 4 5 6 1 7। हे बघा हे छोटे मोठे कलर थोडे एवढंच आहे। अर्धा सामान वरती नेलेलं आहे, तर हे पण अर्ध ऑलमोस्ट वरती न्यायचंच आहे। बघू आता ब्रश क्लीन करतोय, किती वेळ लागेल काय माहित। 1 hour later ना लय वैताग आलेला, मोबाईलला चार्जिंग केली फुल एकदम। आणि बंटी मिस्त्री भरपूर दिवसानंतर भेटलाय। तर आता आपण कुठे आलोय काय माहिती, आता हा रस्ता जसा जायलाच भेटतो ना तसा तसा मी वरती जायला, पाऊस पण नाही त्यामुळे बाहेर निघालोय। बघू हा रस्ता कुठपर्यंत। मला एक मोठा टॉवर दाखवतो, त्या टॉवरला म्हणजे एवढी मेहनत लागली असेल ना नेटवर्क यायला। आणि ह्या टॉवरमुळे ना आता म्हणजे सोनवड्यात नेटवर्क येतोय। आणि जेव्हा मी होतो ना इथं तेव्हा BSNL चालायचा, बट आता जिओ चालते। तर तो टॉवर दाखवतो, हा दिसतोय का टॉवर? थांबा दाखवतो, मध्ये झाड आहे। हा जो टॉवर याला फुल इज्जत आहे। पहिला नेटवर्कची लय प्रॉब्लेम होती, नेटवर्कची लय म्हणजे लय। आता तर काय एवढं नाही, बट आता बेस्ट जिओ 5G म्हणजे नेक्स्ट लेवल जिओचा टॉवर दाखवतो तुम्हाला। व्ह्यू पूर्ण म्हणजे सोडवण्यातला हिडन सिक्रेट म्हणजे हा काय सोडवणार नाही सोनवडे। तर समजून घ्या, तुम्हाला दाखवतो व्ह्यू दाखवतो। म्हणजे हा व्ह्यू काय माहित कोणी बघितलाय का नाही, तर तुम्हाला दाखवतो। हा बघा ह्याच्यावरती अजून भरपूर काही काही जागा आहे, बट पाऊस आल्यामुळे आम्ही तिथे थांबलोय। काय निसर्ग वाटतं एक नंबर, आणि त्यात पाऊस, आणि त्यात आम्ही छत्रीने आणली आहे। बघा भाई व्ह्यूज बघा तुम्ही, काय व्ह्यू आहे इथं। जर स्वर्गात यायचं असेल ना तर 100% हा स्वर्गच आहे आपल्यासाठी। कारण की मुंबईमध्ये पूर्ण म्हणजे बिल्डिंग वगैरे वगैरे बघून बघून कंटाळा आलेला, बट इथं यायचं होतं मला। अजून भरपूर कुठं वरती फिरायचं आहे, बट बघू नेक्स्ट टाइम ट्राय करेल। जर अजून जर म्हणजे छत्री वगैरे काय नाही आणली त्यामुळे थोडा इश्यू झाला आहे, बट हा व्ह्यू आहे ना तो भाई नेक्स्ट लेवल आहे। लय आवडला आपल्याला व्ह्यू, म्हणजे त्याला एकदम शांत वाटतं भाई, काहीच नाही किचकिच नाही काय नाही, गाड्यांचं नाही काय। बट आय होप बघू नेक्स्ट टाइम, जर नेक्स्ट टाइम व्लॉग बघायचं असेल ना प्लीज या व्लॉगला 200 लाईकचा टार्गेट आहे। बघू 200 लाईक होतात का। जर 200 लाईक झालं तुम्हाला याच्यापेक्षा अजून भारी व्ह्यू भेटेल, तर तिकडे जाऊन दाखवलं तुम्हाला व्लॉग। गाइस ये देखो अपनी गाड़ी आ चुकी है यहाँ पे। ड्राइवर कौन है आपला? ड्राइवर आपला भाई है। भाई नाही राजू भाई होय काय थांबवलं यान। आता डायरेक्ट ह्या गाड्यांवरती जाऊया का रे? आता भारी वाटतो रे व्ह्यू। हा ना, आता ते क्लिअर झालं। आपण राजगा शेठच्या गाडीवरती बघू आज ही ड्रायव्हिंग कशी आहे। ड्रायव्हिंग एकदम ड्रायव्हिंग कशी आहे बंटी? धुरेसाड डेपो मध्ये होता पहिल्यांदा तो कामाला। चल बघू आता किती दूर येतो किती नाही। गाडी धबधबार लाव। हा धबधबा बघितला इकडचा? मी पण नाही छोटा आहे, एवढा मोठा नाही। टुरिस्ट प्लेस एवढा नाही। मग एवढा आहे साधारण बरं बिजा खूप बाबू भन्नाक गेलो नरड्या। अरे होय का, लक्षात येतो ना तो येतो ना सांग मला घेऊन आणि सांग टेस्टी येतं का? गाइस इस व्यू को कितना रेट दोगे 10 में से बताओ? इस कार्यक्रम में 10 लाख 10 लाख। बट काय व्यू है भाई, सुपर्ब। स्लोली गो फॉरवर्ड, जस्ट गो फॉरवर्ड। उधर तो इंग्लिश पूरा का लगा। राधानगरी धरण इथून फक्त 2.5 किलोमीटर।
राधानगरी. वा तर नाही आपल्याला इथे बघायला वाव प्लेस मग. गाडी इकडे लावलेली आहे. आता इथून आता आम्ही डायरेक्ट खाली जाणार आहे. शॉर्टकट रस्ता आहे. त्यानंतरचा तिकडचा पण व्ह्यू बघा. मी बोलवतो नंतरच्या ब्लॉगमध्ये, बट ह्या ब्लॉगमध्ये बघा तुम्ही हा व्ह्यू काय वाटतो. नंतर काय माहीत नाही, बट आता याचा टांगा पलटी झाला असता. आता मला नीट जावं लागेल, माझा टांगा पलटी होईल. लय रिस्की जागा आहे बाबा. चला फायनली व्ह्यू दाखवतो. बेस्ट व्ह्यू एकदम इकडचा. हिडन सिक्रेट जो बोललो ना, काय व्ह्यू वाटतोय बघा. जर ड्रोन कॅमेरा असता ना, ड्रोन कॅमेरा भाई एक नंबर वाटला असता. तो पण कॅमेरा, बट थोडा टाइम लागेल त्याला, तर नक्कीच घेऊ. काय व्ह्यू आहे भाई, नेक्स्ट लेवल. फोटोशूट आता काय एवढं घाई आलो. अचानक मध्ये प्लॅन बनतो ना, तो भारी वाटतो. कारण की आम्ही जर प्लॅन बनवलं असं वरती जाऊया, बट झाला नसतं एवढ्यात. बट आता बंटीमुळे झाला. आता फोटोशूट चालू आहे. या गावनाळा आता धरणाच्या कडनं रोडून लावतो. काय का कोणतो कालेगार सोडू केलं मी. होय ते 20 minutes later. आजची पार्टी पूर्ण आहे राजगडनं. वरती गेलो दंदना गडकर. ऑनलाईन रेकॉर्ड झाला त्याच्यापेक्षा हां 100%. 1 hour later. आणि आता टाइम झालाय भजनला जायचा. तर पहिला जायचा आहे आबूकडे, नंतर जायचा प्रसाद कुंभार म्हणजे वरती गावड्यांच्या वाटात. तर आज बघू किती पब्लिक आहे. आज आता ऑलमोस्ट कमी आहे. आय होप भजन इथलं पण भजन चांगलं झालं पाहिजे. बघू कसा एक्सपिरियन्स. म्हणजे आज दुसरा दिवस आहे भजनाचा. तर पब्लिक पण कमी आहे, बट भजन बेस्ट होईल. 20 minutes later. जायच तर भजन झालेलं आहे आपला आबूकडचं. इथून डायरेक्ट जायचं आपल्याला प्रसाद कुंभारकडे. तर इकडे उसळपाव आहे, आय थिंक असं वाटतं. आबूकडची उसळ हे बघा. कॉफी प्लस उसळ, मिसळ पाव. आबू शेटकडे. आबू गया हे बघा, वन साइड करचं. 20 minutes later. तर चला फायनली आलो आबूच्या इथून भजन करून. मस्त उसळ पाव वगैरे खाल्ले, भरपूर म्हणजे पोट भरून खाल्लं आहे. आणि आता बुवाची हालत खराब झाली. बुवा खाऊ नाही शकला आमचा. तर मी चक्की आज पहिल्यांदा चक्की वाजवतो आहे भजनामध्ये. फर्स्ट ट्राय आहे माझा. मला माहिती आहे बेकार वाजवली मी. तर थोडं अजून शिकावं लागेल. त्यानंतर आय होप म्हणजे त्यानंतर बेस्ट वाजवेल काय माहीत. जर प्रॉपरमध्ये वाजवायचं असेल ना तर थोडी प्रॅक्टिस करावी लागेल. ते बघू आता. घरी प्रॅक्टिस करेल तेव्हा वाजवेल. आणि आता बघू प्रसादकडे किती म्हणजे प्रसादकडे कसा भजन होतो काय माहीत. बघू प्रसाद जर भेटला ना त्याला विचार प्रसाद भजन कसं झाला. जर भेटला तर, कारण की तो पण इथं नाही, तो वाटतं भजनाला गेला आहे. तर बघू आता इथं किती वेळ येतं. पेटी आणायची पण थोडी हालत बेकार होते. तर उद्या मला गाडी शिकायला लागेल. कशी गाडी शिकणार उद्या काय पण करून. कारण की एवढ्या लांबून ती पेटी आणायची म्हणजे डोक्यावरती हैराण. गाडी असून सुद्धा गाडी नाही आणली आम्ही, म्हणजे चालवणारच कोण नाही. 1 hour later. चला तर फायनली भाई गाईज भजन कंप्लीट झालेलं आहे. आता काय माहीत नाही, पर्सन वगैरे असेल काहीतरी. आय थिंक पर्सनच आहेत. फायनली भजन कंप्लीट. 20 minutes later. घरी आलो आता. आपले करंजे बनवत आहेत. आता जस्ट आम्ही आलो घरी. आता आमचा बुवा आल्याला लगेच काम करायला, म्हणजे फुल इज्जत गावाला. आल्या डायरेक्ट मी असं तर एवढं गेलं नसतं, आराम केलं असतं. हा नाही झोपलं तर एवढं लवकर नाही बघ. तरी तिथं पावभाजी नाही खाल्ली, मिसळ पाव बट पार्सल केली तिथल्या आबूनी.
बाबूला पण फुल इज्जत. आता भाऊ किती किती करंजे आता भरपूर आज म्हणजे आता वाजले किती वाजतेत 1 वाजतील ना. 1 वाजेपर्यंत सगळं रेडी होईल. एवढा स्पीड आहे म्हणजे होईल अर्ध्या तासात होईल. तर चला आय होप तुम्हाला आजचा जो ब्लॉग होता तो आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. असेच नवीन ब्लॉग बघायला भेटेल. तर बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये.